रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागवेश्वर बाबाला काँग्रेसच्या वतीने महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन जोडे मारले आहेत। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनोने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली बागेश्वर बाबा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केली। महिलांनी धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला बांगड्यांचा हार घालून जोडे मारलेत। यावेळी महिला काँग्रेसच्या वसुधा गायकवाड, लीलाताई समखेडकर, पुष्पा पाटील, ललिता पंडागळे, आशा गोखले, मानसी भाटकर, उज्ज्वला अंबलकर, ठाणे काँग्रेस सचिव मनोज पांडे, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, ठाणे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शुभम सोनाने, रुपेश सुपे, शरद जाधव, सुलतान शेख, स्वराज्य जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, ठाणेकर नागरिक यांनी बागेश्वर बाबांच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध केला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनोने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याविषयीची अधिक माहिती दिली आहे। भोंदू बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री हा वेडा झालाय। आमचे आराध्य दैवत, तमाम भारतीयांचे आराध्य दैवत यांचा धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री तसेच RSSचे भागवत यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे। त्यामुळे आम्ही ठाणे शहरात, मी नंदकुमार मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या महिला नेत्या शिल्पा सोनोने, सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत की बागेश्वर सारखी प्रवृत्ती भोंदू बाबा बोकाळलेले आहेत। आत्ताच आपण काही दिवसापूर्वी बघितलं तर अशोक खरातनी एवढी लयलूट केली, महिलांची विभत्सना केली। असे हे भोंदू बाबा राज्यामध्ये यापुढे फिरून दिले जाणार नाहीत। यासाठी त्या भोंदू बाबांना धडा शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने याची दखल घेण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असून आम्ही छत्रपती शिवरायांना पुष्पवृष्टी करून अभिवादन केलेलं आहे। भोंदू बाबाला महिला नेत्यांनी, सगळ्या महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन त्याला जोडे मारलेले आहेत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाईट वक्तव्य आणि इतिहासाची तोडफोड करणारे भोंदू बागेश्वर यांचा ह्या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी सर्वांनी आम्ही जोडे मारो आंदोलन बागेश्वर म्हणजे दुसरा खरात हा महाराष्ट्रात येऊ घातलेला आहे आणि संघाचे जे पदाधिकारी आहे, मुख्यमंत्री आहे, दिल्लीचे मंत्री आहेत, त्या व्यासपीठावर असतात आणि महत्वाचं म्हणजे संघाचे मोहन भागवत सुद्धा त्या व्यासपीठावर असून हे सर्व बागेश्वर म्हणजे हा संघाचा प्यादा आहे आणि संघाचेच बोलतायत आणि महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत हे यांचा इतिहास तोडूमोडू पाहतायत। हे RSSचं कारस्थान आहे। म्हणून ह्या ठिकाणी आम्ही भोंदू बागेश्वरचा हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सचिव म्हणून शिल्पा सोनोने आपल्या या ठिकाणी निषेध आपण व्यक्त करतोय आणि असे बागेश्वर बाबांवर किंवा भोंदू बाबांवर ह्या महाराष्ट्रातली बंदी ही घातली पाहिजे शासनाने। मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय जे गडकरी आहेत, मोहन भागवत आहेत, यांनी ह्या भोंदू बाबावर बंदी तर आणलीच पाहिजे, पण ह्यांच्या व्यासपीठावर ह्या लोकांनी जाता कामा नये असं ह्यांनी जाहीर करावं, तरच यांचं महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावर प्रेम आहे आणि इतिहास खरोखरच यांना मान्य आहे असं मी समजेल। तमाम महाराष्ट्र प्रेमी आणि आपले महाराजांचे प्रेमी असं व्यक्त करतील। त्यांनी त्यांच्या बागेश्वर धाम असो, बागेश्वर बाबा असो की इतर बुवा भोंदू असतील, ह्यांच्या व्यासपीठावर जाता कामा नये, त्यांनी बंदी महाराष्ट्रातनी घातली पाहिजे असं ह्या ठिकाणी मी सांगते। धन्यवाद।